अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आता लवकरच आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन येत आहे। तर 31 मार्चला स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे। तर बऱ्याच ताईंच्या बऱ्याच दादांच्या स्वामी सेवा चालू आहेत। कोणी पारायण करत आहे, कोणी गुरुवार करत आहे, कोणी तारक मंत्राचं अनुष्ठान करत आहे। अशा बऱ्याचशा असंख्य सेवा स्वामी महाराजांच्या चालू आहेत। तर आता 21 दिवसाच्या कुणाच्या सेवा चालू आहेत, कुणाच्या 11 दिवसाच्या सेवा चालू आहेत, तर कोणी 7 दिवसाची सेवा करणार आहे किंवा कोणी एका दिवशीच स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशीच कोणी सेवा करणार आहे। तर अशा बऱ्याच साऱ्या आपल्या जीवनात अडचणी असतात। तर त्या अडचणी नाहीशा व्हाव्या, त्या अडचणीतून आपली मुक्तता व्हावी, त्या अडचणीतून आपल्याला मार्ग मिळावा, स्वामी महाराजांचा सदैव हात आपल्या डोक्यावर असावा। त्याचबरोबर स्वामी सदैव आपल्या संकटामध्ये सुखात दुःखात सर्वात स्वामी महाराज आपल्या पाठीशी उभा असावे असं प्रत्येकालाच वाटत असतं। आता बघा, खरं तर आपण स्वामी महाराजांशी जोडले कधी जातो, स्वामी महाराजांच्या जवळ कधी जातो, ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये संकट येतात आणि त्या संकटातून बाहेर निघण्याचा मार्गच आपल्याकडे नसतो, त्यावेळेस एकमेव मार्ग म्हणजे स्वामी महाराज। त्यावेळेस आपल्याला कुठून ना कुठून कोणत्या ना स्वरूपातून स्वामी महाराजांची सेवा करण्यात येते। म्हणजे स्वामी महाराजांचे बघा, जर खूप अडचणीत असाल तर कोणी ना कोणी तुमची साथ देतं, स्वामींची सेवा सांगत असतं, किंवा अचानक मोबाईल बघत असताना आपल्या पुढे स्वामींचे व्हिडिओ येतात। ज्या काही आपण संकटात आहेत त्यानुसारच आपल्याला व्हिडिओ आपल्याला स्वामींचे येत असतात। त्यावेळेस आपण ती स्वामी सेवा करतो आणि सेवेमार्गत स्वामींच्या सेवेत येत असतो। असे बरेच असंख्य किंवा कोणते ताई दादांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं असतं, किंवा स्वामी महाराजांची सेवा स्वामी महाराज आपल्याला त्या सेवेत आणतात। बघा, स्वामी महाराजांची सेवा करणं, स्वामी महाराजांच्या सेवेत येणं खरं तर ही आपलं भाग्यच, आपलं नशीब म्हणायचं की आपण स्वामी सेवेकरी झालो, स्वामींच्या सेवेत आलो, स्वामींची सेवा करायला लागलो। तर अशा असंख्य आता बघा, स्वामींची सेवा बऱ्याच लोकांना स्वामींची सेवा करायला लागलं की लगेच अनुभव येतात। पण काही लोकांना स्वामींची सेवा खूप वर्षानुवर्ष केली, महिना केली तरी स्वामी महाराजांचे अनुभव त्यांना लवकर येत नाहीत, प्रचिती त्यांना लवकर येत नाही। कारण त्यांच्याकडून अशी काहीतरी चूक होत असते की त्यांना स्वामी महाराजांची प्रचिती लवकर येत नाही, अनुभव लवकर येत नाही, किंवा असं पण म्हणा की स्वामी महाराज त्या व्यक्तीची इतकी परीक्षा घेतात की त्या परीक्षेत तो व्यक्ती पास होतो की नाही, तो पूर्णरित्या जे काही स्वामी महाराजांनी त्याच्यापुढे संकट वाढवलेली असतात त्या संकटातून तो मार्ग काढतो का नाही, कितपर्यंत त्याची क्षमता टिकून राहते हे स्वामी महाराज बघत असतात। आणि स्वामी महाराज नंतर त्या व्यक्तीला प्रचिती देतात, अनुभव देतात। फक्त एवढंच की वेळ लागतो, पण स्वामी महाराजांची प्रचिती ही येते म्हणजे येतेच। आता बघा, आणि काही लोकांना लगेच स्वामी महाराजांची प्रचिती येते तर त्यांचे गेल्या जन्मीचे काहीतरी कर्म चांगले म्हणून त्यांना लवकर प्रचिती येते स्वामी महाराज। त्यांचे प्रारब्ध कर्म हे सर्व काही चांगले असतात, आणि ज्या व्यक्तीचे प्रारब्ध कर्म हे म्हणजे कर्म हे हळूहळू प्रारब्ध कमी होत ज्यावेळेस जातात त्यावेळेस त्यांना स्वामी महाराजांची प्रचिती येत असते, असं बघा। तर आता बऱ्याचसे संकट असतात की कोणी नोकरीबाबत नोकरी लागत नाही, किंवा व्यवसाय नीट चालत नाही, किंवा विवाह जमत नाही, किंवा संतान प्राप्तीसाठी, किंवा स्वतःचं घर होण्यासाठी, किंवा घरामध्ये सतत वादविवाद कटकटी होतात। त्याचबरोबर घरामध्ये सर्व काही सुख शांती चालावी, भांडणे तंडणे होऊ नये, किंवा अशा असंख्य अडचणी आहेत की त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग कसा निघावा यासाठी सर्वात प्रभावी आणि सर्वात 100% का 101% तुम्हाला त्यातून बाहेर काढण्याचा मार्ग म्हणजे एकच
ते म्हणजे स्वामी चरित्र सारामृत. स्वामी चरित्र सारामृताचे 108 पारायण. बघा, तुम्ही जर हे स्वामी चरित्र सारामृताचे 108 जर पारायण केली, जीवनात खूप खूप म्हणजे संकट आहेत, नैराश्य आहे, खूप जीवनात आपल्या वेगवेगळ्या परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे. अशा अनेक परिस्थिती, कितीही संकट असो, कितीही कारणे असो आणि कितीही जीवनात त्रास असो, त्यावर सर्वात प्रभावी आणि सर्वात भारी उपाय म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे 108 पारायण. बघा, तुम्ही तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीसाठी नोकरी मिळावी त्यासाठी पारायण करा, किंवा विवाह जमावा त्यासाठी स्वामी महाराजांचे संकल्पयुक्त पारायण करा, किंवा स्वतःचं घर होण्यासाठी स्वामी महाराजांचे संकल्पयुक्त पारायण करा, किंवा कशा संतान प्राप्तीसाठी संकल्पयुक्त पारायण करा. अशा बऱ्याचशा अडचणीसाठी तुम्ही संकल्पयुक्त पारायण करा. बघा, आता आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन येत आहे, तर तुम्ही ही सेवा स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापासून जरी स्वामी महाराजांना संकल्प करून स्वामी महाराजांचं त्या दिवशी एक पारायण करा, स्वामी महाराजांचा जप करा, तारक मंत्र म्हणा, आणि त्या दिवशी वाटलंच तर तुम्ही संकल्प करा, जे काही तुमची अडचण आहे, जे काही तुमचा प्रॉब्लेम आहे तो स्वामी महाराजांसमोर सांगून श्रीफळ, नारळ, खडीसाखर ठेवून त्या दिवशीसुद्धा तुम्ही स्वामी महाराजांपुढे संकल्प करा, आणि त्या दिवशीपासून तुम्ही सुरुवात करा, किंवा दुसऱ्या दिवशीपासून स्वामी चरित्र सारामृताचे 108 पारायणाला सुरुवात करा. बघा, याच्या सर्व अटी, नियम, पूजा, मांडणी जे काही आहे ते सर्व काही आपल्या चॅनेलवर व्हिडिओ त्याचा टाकलेला आहे, तर तुम्ही तो नक्की बघा. आणि स्वामी चरित्र सारामृताची 108 पारायण कशी करायची, त्याचे अटी, नियम सर्व काही तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. तर असे हे स्वामी महाराजांचे 108 जर पारायण तुम्ही जर पूर्ण नियमासहित काटेकोर पालन करून जर नियमासहित जर केलं, तर तुम्हाला याचं फळ नक्की मिळणार म्हणजे मिळणारच. तर ही स्वामी महाराजांची एकदम प्रभावी आणि तुम्हाला लवकरच याचा अनुभव येईल अशी ही स्वामी महाराजांची सेवा आहे. तुम्ही जर ही एकदम मनोभावेतून स्वामींना शरण जाऊन स्वामी महाराजांना ती इच्छा सांगून जर तुम्ही ही सेवा जर केली, तर बघा, त्याचबरोबर 108 पारायणासोबतच तुम्हाला स्वामी महाराजांच्या सकाळ संध्याकाळ आरत्यासुद्धा करण्यात येतात, घरी करण्यात येतात, किंवा केंद्रामध्ये जर जात असाल तर तुम्ही केंद्रामध्ये सुद्धा स्वामी महाराजांच्या आरत्या तुम्हाला करण्यात येत असतात. तर अशा आपल्याकडून इतकी सारी सेवा स्वामी महाराजांची घडत असते, आणि त्यातून स्वामी महाराज आपल्याला प्रचिती आणि अनुभवही तितकाच छान देत असतात. तर जर तुम्ही ही सेवा जर एकदम भावेतून जर केली, तर नक्कीच तुम्हाला याचं फळ स्वामी महाराज दिल्याशिवाय राहत नाहीत, आणि स्वामी महाराजांची प्रचिती अनुभव हा तुम्हाला येणारच, आणि स्वामी महाराज तुम्हाला त्या अडचणीतून मार्गही तितक्या लवकरच दाखवितील. बघा, वेळ लागेल, पण हळूहळू का होईना तुमचा हा प्रॉब्लेम सुटेल, तुमच्या अडचणी सुटतील, आणि स्वामी महाराज तुम्हाला मार्गही दाखवतील. तर असा होता आजचा व्हिडिओ. जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.